बाबा अशी जोरात हाक ऐकून तो उठून बसला. त्याच्या काळजाचा ठोका वाढला. त्याच्या डोळ्यापुढे अजून अंधारच होता. काही वेळाने त्याला स्पष्ट दिसू लागलं. तेव्हा त्याने पाहिलं की तो एका जळणाऱ्या चितेवर बसला आहे. गडबडून तो चितेवरून खाली उतरला. थोडा वेळ गोंधळात पडला. त्या निखाऱ्याची ऊब त्याला जाणवली नाही. त्याने त्या जळणाऱ्या प्रेताकडे निरखून पाहिलं. तिथे आता केवळ राख आणि काही हाडच राहिली होती. त्याचे डोळे मोठे झाले आणि एकदम अंगावर शहारा येऊन त्याला सत्याची जाणीव झाली. हे जळणारं प्रेत त्याचं स्वतःचंच होतं. काही तासांपूर्वीच्या घटना त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काही तासांपूर्वीचे आपला अपघात झाला होता आणि त्यामध्ये आपण मृत्युमुखी पडलो होतो. तो स्मशानभूमीच्या बाहेर आला. बाहेर जोरात पाऊस पडत होता. त्याने दोन्ही हात पसरवून त्या पावसाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा त्याला स्पर्श झाला नाही. निखाऱ्याच्या उभेप्रमाणे हा ओलावा सुद्धा त्याला अनुभव करता आला नाही. तेव्हा पुन्हा अचानक बाबा असा एक आवाज त्याच्या कानावर पडला. आपल्या घराकडे जाण्याच्या वाटेकडे पाहत तो म्हणाला, सोनिया, काय करत आहेस तिथे? किती कचरा पडला आहे आणि अशा घाणेरड्या जागेवर खेळतेस. ये इकडे आपल्या कंपाऊंडमध्ये. पुन्हा बाहेर जाऊ नकोस. सावित्री सोनियाला ओरडून बोलली. सोनिया आपल्या व्हीलचेअरवर बसली होती आणि बाहेरच रस्त्यावर पडलेली एक बाहुली तिने आपल्या हातात घेतली होती आणि ती त्या बाहुलीकडे निरखून पाहत होती. तिने तशीच ती बाहुली आपल्यासोबत कंपाऊंडमध्ये आणली आणि त्या बाहुलीबरोबर खेळत बसली. सोनिया ही 10 वर्षांची अगदी गोंडस अशी मुलगी होती. दिसायला ती छान होती आणि ती सर्वांशी प्रेमाने बोलत असे. तिचे ते बोबडे शब्द ऐकून एखाद्या निष्ठुर माणसालाही आनंद व्हावा, अगदी तशीच ती होती. काय ग बाहुली, दिसायला फार छान आहेस तू, पण तुझे कपडे मळाले आहेत. ते मी धुवून तुला पुन्हा घालते आणि तुझे केस विंचरते, म्हणजे तू अगदी नव्यासारखी होऊन जाशील. असं म्हणून सोनियाने बाहुलीला घट्ट मिठी मारली. सोनिया, तू पुन्हा बाहेरून काहीतरी घेऊन आलीस. किती वेळा सांगितलं आहे तुला असं काही करत जाऊ नको म्हणून, तरीही तू काही ऐकतच नाहीस. आपल्या घरात आपण या अशा घाणेरड्या लोकांनी फेकून दिलेल्या गोष्टी ठेवायच्या का? आण ते इकडे, मी फेकून देते. असं म्हणत सावित्री तिच्या हातातली बाहुली घ्यायला पुढे आली. थांब सावित्री, राहू दे तिच्याकडे ती बाहुली, काही होत नाही. रमेश सरपोतदार सावित्रीला म्हणाला, अहो, आपण एवढे श्रीमंत आहोत, हिला नवी बाहुली घेऊन देऊ की? उगीच कशाला लोकांनी टाकून दिलेलं आपण वापरायचं? सावित्री रागावून म्हणाली, लहान मुलांना एखादी गोष्ट आवडली की त्यांना तीच गोष्ट हवी असते. त्याला आपण काहीच करू शकत नाही. ती नवीन बाहुली घेणार नाही. मी चांगलंच ओळखतो तिला. राहू दे तिच्याकडे, रमेश म्हणाला आणि सोनियाजवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवला. थँक्यू बाबा. असं म्हणत सोनियाने रमेशला मिठी मारली. सोनिया ही रमेशची एकुलती एक मुलगी होती आणि त्याचं तिच्यावर फार प्रेम होतं. सोनिया लहान असतानाच तिची आई वारली. त्यानंतर काही वर्षांनी सोनियाचा अपघात झाला आणि त्यात तिचे दोन्ही पाय निकामी झाले. एका पाठोपाठ असे 2 आघात या चिमुरडीवर झाले. याचं रमेशला फार दुःख झालं. यासाठीच अशा परिस्थितीत मुलीला आईची माया मिळावी म्हणून त्याने दुसरं लग्न सावित्री बरोबर केलं. ती सोनियाची सावत्र आई झाली. रमेश सरपोतदार ही शहरातील एक मोठी आसामी. शहरातील श्रीमंत लोकांपैकी ते एक होते. आपली मुलगी सोनिया आणि बायको सावित्री यांच्याबरोबर ते शहराच्या बाहेर असणाऱ्या आपल्या फार्म हाऊसवर राहत होते. फार्म हाऊस अगदी प्रशस्त होतं. तिथे मोठा बंगला, बंगल्याबाहेर गार्डन आणि स्विमिंग पूल, गाडी पार्क करण्यासाठी गॅरेज, नोकर चाकर अशा सगळ्या सुविधा होत्या. त्यांना कसलीही कमतरता नव्हती. शहरांमध्ये त्यांचं मोठं ऑफिस होतं. ते तिथूनच ते ये जा करत असे. अरे, आज ड्रायव्हर आला नाही, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. भाऊ, ड्रायव्हरला फोन केलात का तुम्ही? रमेशने आपला नोकर भाऊ साहेब याला विचारले. नाही साहेब,
नाही साहेब, आज तो येणार नाही म्हणतो. तो आजारी आहे. आज तुम्हाला स्वतःलाच गाडी चालवावी लागेल. भाऊ म्हणाले, चल जाऊ दे, ठीक आहे, माझा मीच जातो. असं म्हणत त्याने स्वतःच चावी हातात घेतली. बाबा, मला येताना खाऊ घेऊन या. सोनिया म्हणाली, हो हो, आमच्या बाईला आणणार हो मी खाऊ येताना. असं म्हणत त्याने सोनियाचा एक पापा घेतला आणि तो गाडी घेऊन तिथून निघून गेला. चला सोनिया मॅडम, घरामध्ये जाऊन बसा. पाऊस येईल तर भिजून जाल. पहा कसं पावसाचं वातावरण झालं आहे ते. भाऊ आकाशाकडे बोट दाखवून बोलले. भाऊचं वय हे 60-65च्या आसपासचं. ते आपली पत्नी उषा हिच्या सोबत तिथेच बंगल्याच्या बाहेर राहत असत. ते खूप वर्षांपासून सरपोतदार यांच्याकडे नोकरी करत होते आणि सरपोतदार यांचे अगदी विश्वासू होते. त्या दोघांना कुणीही मूलबाळ नव्हतं. ते दोघे सोनियावर आपल्या मुलीसारखंच प्रेम करत असत. रात्री उशीर झाला होता. त्यात पाऊस असल्याने गाडी चालवण्यातही व्यत्यय येत होता. रमेश रस्त्यावर नजर ठेवून सावधगिरीनेच गाडी चालवत होता. सोनियासाठी त्याने काही चॉकलेट्स आणली होती. ती त्याने गाडीच्या फ्रंट सीटवरच ठेवली होती. इतका पाऊस असतानाही थांबून त्याने ती घेतली होती. त्या चॉकलेट्सकडे पाहून त्याला सोनियाची आठवण झाली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने परत वर पाहिलं तर एक समोरून येणाऱ्या ट्रकचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला. त्याने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण ब्रेक लागला नाही. तो मोठ्याने ओरडला. समोरून येणारा ट्रक भरधाव वेगाने रमेशच्या गाडीवर आदळला आणि भयंकर अपघात झाला. त्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. काही तासानंतर त्याच्या घरी कळवण्यात आलं. सर्वांना फार दुःख झालं. त्या रात्री काही तासानंतर त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला. अंत्यसंस्कार करून सर्वजण आपल्या घरी गेले. काही वेळ ते प्रेत तसंच जळत राहिलं. बाबा, अशी जोरात हाक ऐकून रमेश उठून बसला. त्याच्या काळजाचा ठोका वाढला. त्याच्या डोळ्यापुढे अजून अंधारच होता. काही वेळाने त्याला स्पष्ट दिसू लागलं. तेव्हा त्याने पाहिलं की तो एका जळणाऱ्या चितेवर बसला आहे. गडबडून तो चितेवरून खाली उतरला. थोडा वेळ गोंधळात पडला. त्या निखाऱ्याची ऊब त्याला जाणवली नाही. त्याने त्या जळणाऱ्या प्रेताकडे निरखून पाहिलं. तिथे आता केवळ राख आणि काही हाडच राहिली होती. त्याचे डोळे मोठे झाले आणि एकदम अंगावर शहारा येऊन त्याला सत्याची जाणीव झाली. हे जळणारं प्रेत त्याचं स्वतःचंच होतं. काही तासांपूर्वीच्या घटना त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काही तासांपूर्वीच आपला अपघात झाला होता आणि त्यामध्ये आपण मृत्युमुखी पडलो आहोत. तो स्मशानभूमीच्या बाहेर आला. बाहेर जोरात पाऊस पडत होता. त्याने दोन्ही हात पसरवून त्या पावसाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा त्याला स्पर्श झाला नाही. निखाऱ्याच्या उभेप्रमाणे हा ओलावा सुद्धा त्याला अनुभव करता आला नाही. तेव्हा पुन्हा अचानक बाबा असा एक आवाज त्याच्या कानावर पडला. आपल्या घराकडे जाण्याच्या वाटेकडे पाहत तो म्हणाला, सोनिया. रमेश काही वेळातच आपल्या घराबाहेर येऊन थांबला. एक वीज मोठ्याने चमकली आणि रमेशच्या घराबाहेर थांबलेली आकृती त्याच्यामध्ये चमकली. तो धावतच आपल्या मुलीच्या रूममध्ये गेला. तिथे भाऊ आणि उषा हे सोनियाच्या जवळ बसलेले होते. सोनिया आपल्या बेडवर रडत बसली होती. रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते. डोळ्याखाली सुरकुत्या आल्या होत्या आणि केस विस्कटलेले होते. ती सकाळची बाहुली अजूनही तिने आपल्या जवळच ठेवलेली होती. आपल्या लाडकीची अशी अवस्था पाहून रमेशच्या काळजात कळ आली. फार मोठं दुःख त्याला झालं होतं. रडू नकोस बाळ, आम्ही आहोत तुझ्यापाशी. सगळं काही ठीक होऊन जाईल, उषा सोनियाला सांत्वन देत म्हणाली. पण या सांत्वनतेला खोटेपणा लक्षात येऊन तिलाही अश्रू अनावर झाले नाहीत. ती सुद्धा रडायला लागली. रमेशच्या डोळ्यातही अश्रू आले. तेव्हा सावित्री तिथे दिसत नाही याचं त्याला आश्चर्य वाटलं. तिला सुद्धा फार दुःख झालं असेल आणि त्यामुळे तिने स्वतःला आपल्या रूममध्येच ठेवलं की काय असं त्याला वाटलं. तिला एकदा पाहावं म्हणून तो तिच्या रूममध्ये गेला.
तिथे गेल्यावर त्याला फार मोठा धक्का बसला. सावित्री एका पुरुषाबरोबर त्याच्या बेडवर बसलेली होती आणि ते दोघे हातात दारूचे ग्लास घेऊन गप्पा मारत होते. दुःख झाल्याचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. रमेशने निरखून पाहिला असता हा पुरुष म्हणजे आपला मॅनेजर प्रशांत आहे असं त्याच्या लक्षात आलं. प्रशांत दारूचा ग्लास घेऊन सावित्रीच्या जवळ येऊ लागला. काय करतो आहेस प्रशांत? आज माझा नवरा वारला आहे, त्याचं मला दुःख आहे. आणि हे तू? सावित्री थट्टा करत म्हणाली आणि हसली. तो वारला की तू त्याला मारलंस? हां? प्रशांत हसत हसत बोलू लागला. तू जरा वेडा आहेस का? इतक्या मोठ्याने काय बोलतो आहेस? कुणी ऐकलं तर? आणि मी नाही, आपण दोघांनी मारलं. ओके, मला हे ओझं माझ्या एकटीच्या डोक्यावर नको आहे, कळलं? त्याच्या गाडीचे ब्रेक फेल तूच केलेस, मी नाही. सावित्री रागावून म्हणाली. इथे ऐकायला तरी कोण आहे? हां, तू काही काळजी करू नकोस. आता आपण मस्त या संपत्तीचा उपभोग घेऊयात दोघेच. साला कधी एकदा त्याला मारतोय असं झालं होतं. प्रशांत म्हणाला. परत बोललासच का तू हे? ती सोनिया आहे इथेच अजून, आणि त्या भाऊंनी ऐकलं तर अडचणीत येऊ आपण. त्या म्हाताऱ्याची सगळीकडे नजर असते. सोनिया म्हणाली. टाकू मारून तिलाही आणि त्या म्हाताऱ्यालाही. त्याचा काय संबंध? आता एकाला उडवलंय तर हे काहीच नाहीत आपल्या समोर. प्रशांत सावित्रीच्या जवळ येऊन म्हणाला. रमेशचे डोळे रागाने लाल झाले. तो त्या दोघांवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावला, पण त्याला त्या दोघांना स्पर्श करता आला नाही. त्याचा हात त्यांच्या आरपार गेला. त्या दोघांना तो तिथे आहे याची जाणीवही झाली नाही. आपण याविषयी काहीच करू शकत नाही हे पाहून रमेश दुःखी झाला. तो तिथून निघाला आणि सोनियाच्या रूममध्ये आला. तोपर्यंत सोनिया झोपली होती. तरीही झोपेतच ती हुंदके देतच होती. भाऊ आणि उषा तिथेच तिच्या रूममध्ये बसून राहिले. अशा परिस्थितीमध्ये त्या चिमुकलीला एकटं सोडणं हे त्यांना योग्य वाटलं नाही. रमेश आपल्या मुलीजवळ आला. त्याला तिच्या डोक्यावरून हात फिरवावा असं वाटलं, पण आपण तिला स्पर्श करू शकू का हे त्याच्या मनात आलं. इतर कशालाही आपल्याला स्पर्श करता येत नाही, तर मग या दुःखाची तरी जाणीव आपल्याला का व्हावी असा विचार त्याच्या मनात आला. इतक्यात अश्रूचा एक थेंब सोनियाच्या डोळ्यातून बाहेर पडला. तो पुसावा म्हणून रमेशने सोनियाच्या डोळ्यांना हात लावला आणि काय आश्चर्य, त्याला त्या थेंबाचा ओलावा जाणवला. त्या थेंबाच्या स्पर्शाने त्याच्या अंगात एक नवी शक्ती संचारल्याचा त्याला अनुभव आला. तो आता सोनियाला स्पर्श करू शकत होता. त्याने तिच्या डोक्यावरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तो रडू लागला. झोपेतच सोनियाने त्याचा हात पकडला आणि तिलाही बाबा इथेच असल्याची जाणीव झाली. आता आपण फक्त एक हवा राहिलो नाही, तर आपणही काहीतरी करू शकतो याची जाणीव रमेशला झाली. त्याने एकदा सावित्री आणि प्रशांतचा विचार केला आणि आता दाखवतो असं मनात म्हणून तो शांतपणे हसू लागला. बघ आता कशी सुंदर दिसते तू. मी म्हटलं नव्हतं की छान कपडे घालून केस विचारले की छान दिसशील. सोनिया बाहुलीशी खेळत बसली होती. असा हिच्यामध्ये एक दिवसात एवढा बदल झालेला पाहून सावित्री थोडी आश्चर्यचकित झाली, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. सोनिया, चल नाश्ता करून घे. तू काल काहीच खाल्लं नाहीयेस. परत आजारी पडलीस तर लोक मला स्टोमने मारतील. मला नाही जेवायचं, मी नंतर जेवण करेन. आता मला बाहुलीशी खेळायचं आहे. सोनिया सावित्रीकडे न पाहताच बोलली आणि बाहुली हातात घेऊन तिच्याकडे पाहू लागली. कशी जेवत नाही मी पाहते ना, असं म्हणून सावित्री रागाने सोनियाकडे यायला निघाली, पण इतक्यात बाहुलीने तिच्याकडे मान वळवून पाहिलं. हे पाहून सोनियाच्या मनात धडकी भरली. तिने आपले डोळे चोळले आणि पुन्हा पाहिलं तर बाहुलीची मान तशीच जागेवर होती. ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. काही वेळातच प्रशांत तिथे आला. प्रशांत सोबत रमेशचे वकील चौधरी साहेबही सुद्धा होते. त्यांची आपापसात चर्चा झाली. तेव्हा सावित्रीला समजलं की रमेशने त्याची सर्व संपत्तीही सोनियाच्या नावावरच ठेवली आहे. जोवर सोनियाचं लग्न होत नाही किंवा तिचं काहीतरी बरं वाईट होत नाही, तोवर सावित्रीला किंवा कोणालाच
त्या संपत्तीमधून एक पैसा मिळणं सुद्धा शक्य नव्हतं. चौधरी वकील तिथून निघून गेले. प्रशांत आणि सावित्रीच्या चेहऱ्यावरील नैराश्य पाहून रमेश हसला. आपण मरण्याआधी ही गोष्ट छान केली हे पाहून त्याला एक मोठा दिलासा मिळाला. मरताना ह्या काहीतरी घाण करून गेलाच. आता ही मुलगी मोठी कधी होणार, तिचं लग्न कधी होणार, हिला संपवलं तर. प्रशांत म्हणाला, मूर्ख आहेस तू, असं काही करू नकोस, नाहीतर सगळा संशय माझ्यावरच येईल. मला ते नको आहे. काही दिवस शांत राहा, आपण यावर काहीतरी एक उपाय शोधून काढू. सावित्री म्हणाली. आणखी थोडा वेळ चर्चा करून प्रशांत तिथून बाहेर पडला. त्याने आपल्या गाडीचा दरवाजा उघडला आणि तो आतमध्ये जाऊन बसला. त्याच्या मागच्या सीटवर रमेशही बसला आणि गाडी पुढे चालू लागली. पावसाळा संपत आला होता, पण पाऊस अजून थांबला नव्हता. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला होता. गेल्या 2-3 वर्षातही असा पाऊस झालेला नव्हता. त्या रात्री तर पावसाने रौद्र रूपच धारण केलेलं होतं. विजा चमकत होत्या आणि जोराचा वारा सुटला होता. प्रशांत आपल्या रूममध्ये झोपलेला होता. इतक्यात एक दगड खिडकीवर येऊन आदळला. मोठा आवाज झाला. प्रशांत दचकून उठला. तो खिडकीजवळ आला. त्याने खिडकी उघडली आणि तो बाहेर पाहू लागला. बाहेर त्याला कोणीच दिसलं नाही. तो पुन्हा बेडकडे जाण्यासाठी मागे वळला तर त्याच्या चेहऱ्याच्या एकदम समोर त्याला कुणीतरी उभा आहे असा भास झाला, पण त्याला कुणी दिसलं नाही. त्याला त्याच्या चेहऱ्यावर गरम श्वास जाणवत होता, पण दिसत कोणीच नव्हतं. अचानक वीज चमकली आणि त्या विजेच्या प्रकाशात रमेशचा चेहरा प्रशांतच्या डोळ्यासमोर आला. विजेचा धक्का बसल्यासारखा धक्का बसून प्रशांत खाली कोसळला. कसाबसा सावरून तो कपाटाजवळ गेला आणि त्याने आतमधून एक पिस्तूल बाहेर काढलं. रमेशने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. रमेशच्या चेहऱ्यावर आता एका भेसूर चेहऱ्याचं रूप घेतलं होतं. अपघाताने त्याचा चेहरा फाटला होता. जबड्याखालचा भाग राहिलाच नव्हता. प्रशांतला रमेशचा मृतदेह पाहिल्याची आठवण झाली. भीतीने त्याचे हात थरथर कापायला लागले. त्या थरथरत्या हाताने त्याने ते पिस्तूल पकडलं. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्याने 2-3 गोळ्या झाडल्या. त्या रमेशच्या शरीरात घुसल्या आणि त्या जागेतून रक्त बाहेर येऊ लागलं. ते रक्त थांबायलाच तयार होईना. रक्ताच्या धारा वाहू लागल्या, पण रमेश एका जागीच स्थिर राहिला. ते रक्त वाहत वाहत प्रशांतच्या पायाजवळ आलं आणि त्या रक्ताचा ओलावा त्याच्या पायाला जाणवू लागला. तो भानावर आला आणि घरातून बाहेर पळून गेला. तो तसाच मुसळधार पावसात वाट मिळेल तिकडे पळत होता. पळता पळता तो दमला. आपल्या मागे कोणी नाही हे पाहून थोडा वेळ श्वास घेण्यासाठी थांबला. त्याला फार दम लागला होता. एका भिंतीला टेकून तो उभा राहिला. तुम्ही मला मारलत याचं मला काहीच दुःख वाटत नाही. रमेशचा आवाज प्रशांतच्या कानी पडला. प्रशांत त्या आवाजाने खूप घाबरला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना खाली कोसळला. मला दुःख याचं वाटतं की तुम्ही माझ्या मुलीला मारण्याचा विचार केला. तुम्ही एका लहान मुलीचा जीव घेण्याचा विचार करता. एवढे नीच आहात तुम्ही लोक. रमेश भेसूर आवाजात म्हणाला, मला माफ कर. मी तुझ्या मुलीच्या वाटेला जाणार नाही. पोलिसांकडे सुद्धा सगळं कबूल करेन, पण मला सोडून दे. प्रशांत रडत रडत म्हणाला, ते काय आहे ना मित्रा, मी तुला सोडून दिलं असतंही रे, पण माझा तुझ्यावर विश्वास नाही आणि मी असा पिशाचे बनून किती दिवस इथे भटकत राहील याची मला काही माहिती नाही. म्हणून तुला मारून मी माझी काळजी एकदाची संपवून टाकतो. मेलेल्या माणसापासून काहीच धोका नसतो, नाही का? हा फक्त तो माणूस मी असायला नको. रमेश हसत म्हणाला. रमेशने कॉलर पकडून प्रशांतला उभं केलं आणि त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. प्रशांतला श्वास घेता येईना. तसंच काही वेळाने प्रशांत मरण पावला. रमेशने प्रशांतचा मृतदेह जवळच्याच एका नाल्यामध्ये फेकून दिला. जोरदार वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तो मृतदेह वाहून जाऊ लागला. हा प्रशांत फोन का उचलत नाहीये? सकाळपासून त्याला फोन करते आहे, पण काहीच उत्तर मिळत नाहीये. सावित्री स्वतःशीच बोलत म्हणाली,
कंटाळून तिने फोन कट केला आणि तशीच डोक्याला हात लावून सोफ्यावर बसली. काल रात्री प्रशांतचं काय झालं होतं याची कल्पना सावित्रीला नव्हती. तिच्या मनात वेगळेच विचार येत होते. सकाळपासून ती त्याला फोन करीत होती आणि आता रात्र झाली होती. तिला वाटलं नक्कीच काहीतरी वाईट घडलं आहे किंवा पोलिसांना आपल्यावर संशय आला म्हणून प्रशांत आपल्याला न सांगताच तिथून पळून गेला आहे. उद्या सकाळीच त्याच्या घरी चक्कर मारावी, नाहीतर आपल्याला चैन पडणार नाही असं तिने ठरवलं आणि झोपायला आपल्या रूममध्ये निघून गेली. तिने रूमचा दरवाजा उघडला. ती आत गेली. तिने रूमचा दरवाजा आतमधून बंद करून घेतला. ती आपल्या बेडवर झोपायला जाणार इतक्यातच लाईट गेली. सततच्या होणाऱ्या पावसाने लाईट नेहमीच जात होती, म्हणून तिने एक मेणबत्ती आपल्या रूममध्येच ठेवलेली होती. ती अंधारात चाच पडत मेणबत्ती शोधू लागली. इतक्यात रमेशने मेणबत्ती हातात घेतली आणि जवळच असलेल्या माचीसने मेणबत्ती पेटवली. त्या उजेडामध्ये तिला रमेशचा चेहरा दिसला. तिने ओरडायचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून आवाज बाहेर आला नाही. तिचे हातपाय गळून गेले. तिला हा सगळा प्रकार काय आहे, आता काय करावं, काहीच गोष्टी सुचनात. ती तशीच दरवाजाला टेकून खाली बसली आणि रडू लागली. भीतीने तिची अगदी दयनीय अवस्था झाली. रमेशने मेणबत्ती टेबलावर ठेवली. तो तिच्या समोर येऊन खाली बसला. प्रशांतला फोन लावते आहेस? नाही उचलणार तो, आणि त्याचं कारणही आता तुला समजलंच असेल. रमेश तिच्याकडे पाहत म्हणाला. पण तू मेला होतास, मग आता परत कसा आलास? मी स्वप्न तर पाहत नाहीये ना? असे प्रश्न ती गडबडीमध्ये विचारू लागली. मी परत कसा आलो हे मला माहीत नाही. कदाचित मारताना शेवटी एकदा सोनियाला पाहायची माझी इच्छा अपूर्ण राहिली असावी, किंवा तिच्या प्रेमाने मला एक नवी शक्ती मिळाली आणि मी असा आत्मा स्वरूपात पुन्हा जागा झालो, असंही असू शकतं. जे झालं तो नियतीचाच एक खेळ समजावा लागेल. नियतीने माझ्या मुलीवर इतके अन्याय केले, कदाचित यावेळी तिला तिची दया आली असावी. असं म्हणून रमेशने सावित्रीचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि त्याला एक मोठा चिमटा घेतला. आणि हो, तू स्वप्न पाहत नाहीयेस, रमेश म्हणाला. मला सोडून दे प्लीज, मी पुन्हा असं काही करणार नाही. प्रशांतनेच मला हे सर्व करायला भाग पाडलं, यामध्ये माझा काहीही दोष नाही. सावित्री म्हणाली. तुला मारायची किती इच्छा असली तरी तू एक जीव घेतलास, आणि मी सुद्धा एक जीव घेतला आहे, प्रशांतचा. रमेश म्हणाला. पण एका जीवाच्या बदल्यात 2 जीव मी घेऊ इच्छित नाही. नाहीतर या योनीतून मला मुक्ती मिळणार नाही, त्यामुळे चिंता करू नकोस. प्रशांत मेला हा सावित्रीचा अंदाज खरा ठरला. त्यामुळे भीतीने तिचे डोळे मोठे झाले. तरी रमेश आपल्याला मारणार नाही याची खात्री झाल्याने तिला थोडा धीर आला. मग काय करणार आहेस तू? सावित्री म्हणाली. मी जर तुला मारू नये अशी तुझी इच्छा असेल तर तुला स्वतःला पोलिसांच्या हवाली व्हावं लागेल आणि केलेल्या कृत्याची कबुली तुला द्यावी लागेल. तर आणि तरच तू वाचशील. तुला जन्मठेप मिळेल, पण तू मरणार नाहीस. तीच शिक्षा तुझ्यासाठी योग्य ठरेल, रमेश म्हणाला. सावित्री काहीही बोलली नाही. ती गप्पच बसून राहिली. तिला समजलं की आपल्या समोर आता कुठलाही पर्याय राहिलेला नाही. ती रमेश काय बोलतो आहे याची वाट पाहू लागली. मी खरंच तुझ्यावर प्रेम केलं होतं. मला वाटलं होतं तू सोनियाची काळजी घेशील, तिला प्रेम देशील, आपण सगळे सुखसमाधानाने राहू. पण रमेश बोलताना अडखळला. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून सावित्रीला आश्चर्य वाटलं. तिला लाजही वाटली. प्रेमाचं नातं हे असंच असतं रे. तुझं माझ्यावर प्रेम होतं आणि माझं प्रशांतवर. आपण एखाद्याच्या प्रेमात पडलो ना की त्या व्यक्तीशिवाय आपल्याला कोणी दिसत नाही आणि त्या व्यक्तीशिवाय आपल्याला काही सुचत नाही. मी प्रशांतच्या प्रेमात आंधळी झाले होते. मला तुला मारल्याचं वाईट वाटतं. मी याबद्दल तुझी माफी मागते. मी पोलिसांना सर्व काही सांगायला आणि त्यांच्या स्वाधीन व्हायला तयार आहे. सावित्री डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. माझी शेवटची एक विनंती आहे तुझ्याकडे. मला सकाळपर्यंतचा वेळ दे. जेलच्या पिंजऱ्यात कैद होण्याआधी मला एक रात्र एवढं स्वातंत्र्य अनुभव दे. इथे न थांबता तू खाली थांब.
मला माझ्या विचारांसोबत आजची रात्र एकट्याने काढू दे, सावित्री विनंती करत म्हणाली. रमेशने मानेनेच होकार दिला आणि तो तिथून निघून गेला. सकाळी रमेश सावित्रीच्या रूममध्ये आला. सावित्री तिच्या बेडवर पडलेली होती आणि बेडवर सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. तिने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या केली होती. जवळच्या टेबलावर रमेशला एक चिठ्ठी ठेवली आहे असं लक्षात आलं. ही चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी सावित्रीने लिहून ठेवलेली होती. रमेश चिठ्ठी वाचायला लागला. प्रिय रमेश, तुला प्रिय म्हणण्याचा मला अधिकार आता राहिलेला नाही, पण तरीही मी केल्या कृत्याची कबुली म्हणून मी हे लिहित आहे. मी आणि प्रशांतने तुझ्या गाडीचे ब्रेक फेल केले आणि तुला मारण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यात आम्ही यशस्वी झालो. कृपया मला क्षमा कर, असा चिठ्ठीच्या वरच्या भागात मजकूर होता. त्याखाली मी सकाळी स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जाणार होते, पण तिथे मला जन्मठेव होऊन माझं उरलेलं आयुष्य मला जेल नावाच्या एका पिंजऱ्यामध्ये काढावं लागलं असतं. म्हणून मी आत्महत्या करीत आहे. या चिठ्ठीला माझा कबुली जबाब समजावा. चिठ्ठी वाचून रमेश थोडा दुःखी झाला. आणखी एक बळी घ्यावा अशी त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याने ती ठेवलेली चिठ्ठी आपल्या हातात घेतली. तो बाहेर दारात येऊन उभा राहिला. समोरून नवीन दिवसाची पहाट होत होती आणि यावेळी त्याच्या मनात एक विचार आला. त्याने ती चिठ्ठी काडीपेटीने जाळून टाकली. मेल्यानंतर सावित्रीविषयी कुणी काही वाईट बोलू नये म्हणून त्याने हा निर्णय घेतला होता. त्याने त्याचा बदला घेतला होता आणि आता मेलेल्या व्यक्तीबद्दल कुणी अपशब्द बोलू नयेत अशी त्याची इच्छा होती. इकडे भाऊ सावित्रीच्या रूममध्ये गेला असता घडलेला प्रकार त्यांनी पाहिला. त्यांनी पोलिसांना हा प्रकार कळवला. आपला नवरा गेल्याचं दुःख सहन झालं नाही म्हणूनच सावित्रीने आत्महत्या केली असाच निष्कर्ष सर्वांनी काढला. संध्याकाळी सोनियाची शेवटची भेट घ्यावी यासाठी रमेश सोनियाचा शोध घेऊ लागला. सोनिया गार्डनमध्ये आपल्या आवडत्या बाहुलीबरोबर खेळत बसली होती. भाऊ आणि उषा हे तिथेच बाजूला बसून तिच्याकडे लक्ष ठेवून होते. सोनियाला सांभाळायची सर्व जबाबदारी आता या दोघांनी घेतलेली होती. रमेश सोनियाजवळ आला. सोनियाने तो गेला त्या दिवशी बाबा खाऊ घेऊन या असं रमेशला सांगितलं होतं. त्याची आठवण ठेवून त्याने काही चॉकलेट्स आणली. आपण ही चॉकलेट्स ठेवताना सोनिया आपल्याला पाहणार नाही अशी दक्षता घेऊन गुपचूप तिच्या बाजूला ती ठेवली. त्याने सोनियाच्या डोक्यावरून हात फिरवला. सोनिया जरी रमेशला पाहू शकत नव्हती तरी त्याने आपल्या डोक्यावरून हात फिरवला याची जाणीव तिला झाली. लहान असल्याने तिने या सर्वांकडे दुर्लक्ष केलं. सोनियाच्या समोर एकदा यावं, तिच्याशी शेवटच्या मनमोकळ्या गप्पा माराव्यात अशी रमेशला इच्छा झाली. पण पुन्हा सोनियाच्या समोर यावं आणि तुला सोडून निघून जावं याचं तिला फार दुःख होईल म्हणून तो तिच्या समोर आला नाही. सोनियाने आपली बाहुली हातात घेतली आणि तिच्याशी बोलताना त्या बाहुलीला मिठी मारली. तिने बाहुलीला मिठी मारली असतानाच रमेशने आपल्या मुलीला एक शेवटची मिठी मारली. माझ्या लाडकीला आता कुणीही त्रास देणार नाही असं बोलत तो रडू लागला. त्याला अश्रू अनावर झाले. तसाच मिठी मारली असतानाच त्याचा आत्मा हळूहळू अंतर्धानात विलीन पावला.